Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 1.1 Be the Best Poems workshop, and this poem is from your 8th standard English book. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 8वीच्या पहिल्या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप सोडवतोय आणि हा वर्कशॉप सोडवण्या अगोदर आपण याचा वॉर्मिंग अप आणि याची पोएम असे दोन्ही व्हिडिओ केलेले आहेत. हवं तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते बघून घ्या नक्की. आणि या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळतील. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे. 1. Read the words names given below. Put the big size bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. आपण या कवितेमध्ये पाहिले की या कवितेमध्ये कंपॅरिझन खूप केलेलं आहे बिग थिंग्स आणि स्मॉल थिंग्स बरोबर. तर याच्यामधले ज्या बिग थिंग्स आहेत ते आपल्याला बिग सर्कलमध्ये ठेवायचं आणि ज्या स्मॉल थिंग्स आहेत त्या स्मॉल सर्कलमध्ये टाकायच्या. आपण बघूयात पहिले हे शब्द काय आहेत ते. मस्की म्हणजे हा फिश आहे, ट्री झाड, पाईन पण हे झाडच आहे, लेक म्हणजे तळ, बास तर बास इथे बास हा मासाच आहे, हा बुश म्हणजे झुडूप आहे, हायवे रस्ता आहे मोठा. स्क्रब स्क्रब म्हणजे छोटीशी झाडी असते ना झुडपासारखी पण छोटीशी झाडी एकदम. रील रील म्हणजे पाण्याचा ओघळ किंवा प्रवाह छोटासा. सन म्हणजे सूर्य, स्टार म्हणजे तारा, ट्रेल म्हणजे पायवाट, छोटीशी अरुंद पायवाट. आता आपण हे सगळे शब्द आपण इकडे छोट्या आणि मोठ्या गोलामध्ये टाकूयात. ठीक आहे, इथे छोट्या गोलात येणारे स्क्रब, रील, बुश, बास, स्टार आणि ट्रेल. आणि मोठ्यात येणारे पाईन, सन, हायवे, लेक, ट्री आणि मस्की. सेकंड आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ 4. 4 जणांचे गट करा अँड रीड ईच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. आता स्टांजा म्हणजे काय मला सांगा बरं, कोण सांगेल स्टांजा म्हणजे काय? तर स्टांजाचा अर्थ असतो कवितेची जी कडवी असतात त्यांना स्टांजा असं म्हणतात. तर इथे स्टांजा आपली ह्या आहेत स्टांजा ही 4, 1 2 3 4 4 स्टांजा आहेत आणि 1 बाय 1 रीड करायचं. आपणच रीड करूयात ना, चला माझ्या मागे म्हणा तुम्ही. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, if you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass. If you are a muskie, then just be a bass, but the loveliest bass in the lake. We can't all the captains. We can't all the captains. We have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do. There's big work to do and there's lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. It isn't by size that you win or fail. Be the best of whatever you are. Be the best of whatever you are. Douglas Murray. तर ही कविता आपण म्हटलेली आहे. तिसरा क्वेश्चन आहे फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता आपण पोएम म्हटली आहे, रायमिंग वर्ड्स तुम्हाला नक्कीच माहिती असणार कसे शोधायचे. की रायमिंग वर्ड्स हे लाईनच्या शेवटी बघायचं. एक तर स्पेलिंग जसं की हिल आणि रिल याचे स्पेलिंग सारखे आहेत किंवा मग उच्चार सारखा जसं की बी, ट्री, ई हा साऊंड येतो ना दोन्हीमध्ये, त्याचा रायमिंग वर्ड होतो. असे रायमिंग वर्ड्स आपण लिहूयात. हिल, रिल, बी, ट्री, ग्रास, बास, मेक आणि लेक. फोर्थ क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. तर आपल्याला एकतर शब्द घालायचे किंवा फ्रेजेस घालायचे. फ्रेजेस म्हणजे काय, 2-3 शब्दांचा समूह, अर्थपूर्ण शब्दांचा समूह. तर आपल्याला इथे ते घालायचं आहे आणि हे कवितेपासून घ्यायचं आपल्याला, म्हणजे असं काही वेगळं मराठी करायचं नाही आहे. फर्स्ट वन इज डन फॉर यू. आता पहिला आपल्यासाठी करून दाखवलं की इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. तसं दुसरं आहे इफ यू कांट बी अ ट्री. आता याचं काय उत्तर येणार ते आपण एका पाठोपाठ एक बघूया. इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश. इफ यू आर मस्की बी अ बास.
If you can't be a captain, you can be in a crew. If you can't be a highway, be a trail. And if you can't be the sun, be a star. अंडरलाईन केलेली उत्तर आहेत सगळी बरं का, लक्षात घ्या. फिफ्थ आहे राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. तर आपल्याला ह्या ज्या ओळी आहेत त्या ट्रू आहे की फॉल्स सांगायचे. कविता तुम्ही वाचली आहे, नसेल वाचली व्हिडिओ बघा. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. सगळेच टीमचे कॅप्टन असू शकतात. तर ही लाईन पूर्णपणे चुकीची, सो उत्तर इन फॉल्स. अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. म्हणजे गवताचा छोटा पुंचका सुद्धा आपल्याला रस्त्याला खूप आनंदी करतो. हिरवळ पाहिली की आपल्याला छान वाटतं ना. तर हे ट्रू आहे. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे की आपल्या आकारावर आणि आपल्या स्थानावर आपण जिंकतो का हारतो हे अवलंबून असतं. हे पूर्णपणे चुकीचं, सो इन फॉल्स. फोर्थ आहे अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. हे पण चुकीचं आहे कारण बी द बेस्ट पोएमच्या सुरुवातीलाच आहे की पाईन ट्री टॉप ऑफ द हिल आहे स्क्रब व्हॅलीमध्ये, सो हे फॉल्स आहे. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. हे पण खूप चुकीचं आहे की असं नाही सल्ला देऊ शकत आपण कोणाला, सो हे चुकीचं आहे, फॉल्स. सिक्स्थ आहे व्हॉट एव्हर जॉब यू हॅव टू डू युअर बेस्ट. म्हणजे तुम्हाला काही काम करायचं असेल तर ते तुम्हाला बेस्टच केलं पाहिजे, हे ट्रू आहे. याची उत्तर बघून घ्या एकदा. इथे बघा फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू, थर्ड फॉल्स, फोर्थ फॉल्स, फिफ्थ फॉल्स अँड सिक्स्थ ट्रू. चला मुलांना आता तुम्हाला जो सिक्स्थ क्वेश्चन आहे तो आहे राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन बिलो. हा नव्याने इंट्रोड्यूस झालेला प्रश्न आहे. हे प्रश्न तर तुम्ही सोडवताच, पण हा रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करणार आहे तुमचं. इथे 7वीपर्यंत पार्ट नव्हता, पण आता 8वीला हे नव्यानं आहे पोएटिक ॲप्रिसिएशन. इथले प्रश्न दिले आपण, त्याची उत्तरं लिहूयात. द टायटल ऑफ द पोएम काय, बी द बेस्ट. ते इथे लिहायचं. नंतर द पोएम इज रिटन बाय, म्हणजे कविता कोणी लिहिली, डग्लस मोलॅक, म्हणजे त्यांनी लिहिलेली. तर इथे आपल्याला कवीचं नाव टाकायचं. थर्ड आहे की द पोएम हॅज डॅश डॅश स्टांजाज, ईच स्टांजा हॅज डॅश डॅश लाईन. याचा अर्थ आहे कवितेमध्ये किती कडवी आहेत आणि त्या कडव्यांमध्ये किती ओळी आहेत. तर मग आपण मगाशीच बघितलं की इथे 4 स्टांजा आहेत, 1 2 3 4. प्रत्येक कडव्यामध्ये 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 4 स्टांजाज अँड 4 लाईन्स, म्हणजे 4 स्टांजा आणि 4 लाईन आहेत. द लाईन्स दॅट राईम इन ईच स्टांजा आर. आता रायमिंग वर्ड कुठे कुठे सापडतात आपल्याला. द रायमिंग वर्ड फर्स्ट, थर्ड, सेकंड, फोर्थ. बघा ना इथे ग्रास, बास, मेकटेक, म्हणजे फर्स्ट, थर्ड आणि सेकंड, फोर्थला आपल्याला रायमिंग वर्ड सापडतात. द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ. कवीने मोठ्या गोष्टी कशासोबत कम्पेअर केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कवी पाईन म्हणेल तर तो स्क्रब म्हणतोय, ट्री म्हणेल तो बुश म्हणतोय. म्हणजे याचा अर्थ कवी मोठ्या वस्तू या छोट्या वस्तूंशी, म्हणजेच पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ स्मॉल थिंग्स. आणि 6वं आहे डॅश डॅश इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. तर सगळ्यात एक रिपीटेड एक्सप्रेशन आपल्या कवितेमध्ये आलेलं आहे आणि ते म्हणजे एक्सप्रेशन म्हणजे काय की एक्सप्रेस होणं, एखादी गोष्ट व्यक्त करणं. तर ते कोणतं एक्सप्रेशन आहे. इफ यू कांट बी, हे प्रत्येक ठिकाणी हे वाक्य आलेलं आहे, कवीचं एक्सप्रेशन आहे. अरे तुम्हाला नाही जमत ना, हरकत नाही, हे बनू. तुम्हाला नाही होत ना, ते करू. हे एक्सप्रेशन त्याचं, हे बोलणं हे प्रत्येक ठिकाणी आलं. इफ यू कांट बी. आणि 7वं द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. तुम्ही कायम लक्षात ठेवेल काय, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. हे कायम लक्षात ठेवेल. तर अशा प्रकारे पोएटिक ॲप्रिसिएशन एकदा बघून घ्या मी कसं लिहिलंय. सुरू. इथे द टायटल ऑफ द पोएम बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय डग्लस मोलॅक. द पोएम हॅज 4 स्टांजाज, ईच स्टांजा हॅज 4 लाईन्स. For the poet compares big things with small things, and the lines that rhyme in each stanza are first and second, third and fourth. 6. If you can't be is repeated expression in the poem. And 7. The line I shall always remember is be the best of whatever you are. तुम्ही कुणी असा, be the best व्हा, म्हणजे भारीच व्हा, उत्कृष्ट करा, छानच करा. ठीक आहे. तर 7th question बघू. Read the given extract from the poem Little Drops of Water by Julia Fletcher Carney. Learn it up, set it to a tune and enjoy singing it. You may ask your teacher to help you.
म्हणजे इथे कवितेचे काही कडवे दिली आहेत. ते म्हणतात गा तुम्ही कडवी, मजा घ्या कवितेच्या, टीचरची हेल्प घ्या. सो आय एम ट्राईंग टू सिंग दिस पोएम, यू जस्ट ट्राय इट आउट इट. तर ही जुलिया फ्लेचर कार्नी यांनी लिहिलेली कविता आहे. सो लेट्स स्टार्ट टू सिंग. Little drops of water, little grains of sand, little drops of water, little grains of sand, make the mighty ocean and the pleasant land. Make the mighty ocean and the pleasant land. Little deeds of kindness, little words of love, little deeds of kindness, little words of love, help to make earth happy like the heaven above. Help to make earth happy like the heaven above. ओके स्टुडंट्स, आपला इंग्लिश वर्कशॉप इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.